आता आपण सोडवणार आहोत 5.2 मधला क्वेश्चन नंबर 10. आपला क्वेश्चन नंबर 10 आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट ए बी विथ ए 27 अँड बी -4 -t. आपलं काय सांगितलेलं आहे, ट्रायसेक्शनमधला थर्ड जो पॉईंट आहे ए बी अँड सी किंवा ए बी आणि मधला कुठला तरी पॉईंट असेल सी किंवा डी काय असेल बघा. आठवा, ट्रायसेक्शन सांगितलेले आहेत म्हणजे आपल्याला 3 आपले सेक्शन्स तयार होणार. म्हणजे आपल्याला किती पॉईंट्स आहेत, मध्ये 2 पॉईंट्स आहेत. मी त्या 2 पॉईंट्सचं नाव काय दिलं, पी अँड क्यू दिलेलं आहे. आता त्याने आपल्याला दिलेलं आहे का हो m:9 किंवा त्याने आपल्याला सांगितलेलं आहे का रेशो काय आहे, नाही सांगितलेलं आहे. सेक्शन पाडलेले आहेत म्हणजे कोणता फॉर्म्युला आपण लावणार आहोत, सेक्शन फॉर्म्युला लावणार आहोत. पण आपल्याला mn पण काढायचं आहे आणि पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्ससुद्धा सांगितलेले आहेत काढायला. इथे आपण त्यांनी सरळ सरळ तुम्ही mn काढायचं आहे असं सांगितलेलं नाही आहे, पण आपल्याला mn काढायचे आहेत. आणि मग आपलं सोडवायचं आहे. तर आपला mn किती आहे, आपला mn येणार आहे 3, कारण ट्रायसेक्शन सांगितलेले आहेत. म्हणजे बी पी 1 आहे, पी क्यू 1 आहे, क्यू ए 1 आहे. शब्द विचारलेले आहेत, शब्द सांगितलेले आहेत म्हणून सगळं उत्तर दिलेलं आहे का, नाही. आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि मग ट्रायसेक्शनचा आन्सर आपल्याला येणार आहे की ट्रायसेक्शन म्हणजे सगळे सेक्शन्स कसे आहेत, सेम टू सेम आहे. तुम्हाला हवं असेल लक्षात नाही राहणार ट्रायसेक्शनचा शब्द काय आहे, अर्थ काय आहे. 3 सेक्शन्स तयार झालेले आहेत आणि ते कसे आहेत, सेम आहेत. म्हणजे आपल्याला mn काढायचा आहे का, तर नाही काढायचं आहे, पण तो लिहून दाखवायचा आहे तुम्हाला. त्याला तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. या क्वेश्चनला तुम्हाला एकूण मिळून कदाचित मार्क 2 असतील, कदाचित मार्क 3 असतील, काहीही असू शकेल. चला बघूया आपण. 2 पॉईंट्स ऑन अ लाईन सेगमेंट मेक 3 पार्ट्स ऑफ अ लाईन सेगमेंट दॅट पॉईंट आर कॉल्ड ट्रायसेक्शन. मग मी काढून दाखवले आहे ए बी. मी इथे बी का पॉईंट दिलेला आहे, कारण बघा ते आपल्याला कसे दिलेले आहेत सेक्शन कोऑर्डिनेट्स, एकाचे दोन्ही मायनस आहेत. म्हणजे ही लाईन जी आहे ती अशा प्रकारे येणार आहे, कारण आपले जे प्लसचे पॉईंट्स आहेत ते दोन्ही कुठे येतात आहेत, फर्स्ट सेक्शनमध्ये येता आहेत आणि मायनसचे कुठे येता आहेत, तर ते आपले थर्डमध्ये येता आहेत. मग आपण त्याप्रमाणे लाईन मारून दाखवलेली आहे. ठीक आहे. Point P and Q make 3 parts of line AB. Point P divides line AB in 1:2 ratio. Let -4 -8 is equal to x1 y1, 2 7 is equal to x2 y2 and m:n is equal to 1:2. P is equal to xy by section formula. कारण एकदा आपण पीचे पॉईंट्स काढणार आहोत, कोऑर्डिनेट्स काढणार आहोत आणि एकदा क्यूचे काढणार आहोत. मग आपण पीच्या हिशोबाने आन्सर काढलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी म्हटलं इथे 2 किंवा 3 मार्क येऊ शकतात, कारण दोन्ही कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. तर आपल्याला 3 मार्कासाठीच हा क्वेश्चन येणार आहे. म्हणून तुम्ही आधी पहिलं ट्रायसेक्शन जे लिहिणार आहात त्याप्रमाणे तुम्ही mn काढून दाखवणार, तर त्याला अर्धा मार्क तुम्हाला मिळणार आहे. आता आपला बायसेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आणि y my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. तर आपला m प्लस n किती आहे, 1 प्लस 2 आहे. आणि इथे mx2 म्हणजे 1 × 2 प्लस 2 × -4, 1 2 जा 2, 2 4 जा 8, पण -8, मग 2 - 8 इज इक्वल टू -6 डिवायडेड बाय 3. सो देअरफॉर x इज इक्वल टू -2. वायचं बघूया. 1 × 7 प्लस 2 × -8, 7 1 जा 7 आणि 2 8 जा 16, पण -16. 7 - 16 इज इक्वल टू -9 डिवायडेड बाय 3. आन्सर इज -3. सो y इज इक्वल टू -3. म्हणजे आपल्या
पीचे पॉईंट्स कसे आहेत, -2 अँड -3. तुमच्या लक्षात नाही राहणार, नंतर लाईन लिहिताना नंतरची लाईन लिहू शकला नाहीत, लक्षात नाही राहिलं, गोंधळ नको म्हणून लगेचच लिहून टाका. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी इज -2 -3. तुम्हाला हवं असेल तर इथे लिहा. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी इज -2 -3. पॉईंट क्यू डिवाइड्स लाईन ए बी इन द रेशो 2:1. कारण इथे बघा कसं आहे आपला क्यू पॉईंट, बी क्यू 2 येणार कारण बी पी आणि पी क्यू 1 + 1 2 झाला आणि क्यू ए हा 1, म्हणजे आपला रेशो कसा येणार आहे 2:1. लेट -2 -8 x1 y1 2 7 x2 y2 and m is to n is equal to 2:1. q is equal to c d. मग आता नावं वेगवेगळी लिहिलेली आहेत, XY दिलेलं आहे म्हणून इथे XY पुन्हा परत लिहिला म्हणून त्याचा C आणि D घेतलेला आहे. C is equal to mx2 + nx1 and D is equal to my2 + ny1. 2 × 2 + 1 × -4, 2 2s are 4, 1 4s are 4, पण -4, 4 - 4 is equal to 0. So C is equal to 0. 2 × 7 + 1 × -8, 2 7s are 14, 1 8s are 8, -8, 14 - 8 is equal to 6. 6 divided by 3, so D is equal to 2. म्हणजे आपले coordinates of Q काय 0 and 2. The coordinates of point Q is 0, 2. Therefore, the coordinates of line AB is -2, -3 and 0, 2.